काय दाखवते तू? गाईज मच्छीचा लोणचा बघा, खायचंय का तुम्हाला? गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशात तुम्ही सगळे बरेच असाल. तर आता आम्ही आलोय मुर्डेश्वरला. सो इथं खूप मुर्डेश्वरला इथं खूप गर्दी आहे. तुम्हाला क्राऊड दाखवते. आज सोमवार पण आहे, बघा किती गर्दी आहे गाईज. आता आम्ही मंदिराच्या जवळच आलोय, पण आम्हाला आता लाईन लागले आणि खूप क्राऊड आहे इकडे. खूप वेळा आलेत. मामा इकडे काय काय बघायसारखं? आता इथे भरपूर काय आहे बघायला. आता इथे दर्शन करू आपण. त्याच्यानंतर बाहेर येऊन लिफ्टमध्ये जायचं. लिफ्टमधून तुला समुद्र, शंकराची मूर्ती आहे, वरती जाऊन गार्डन वगैरे आहे बघायला. बघा आता तुम्हाला बघितलं समजेल कसं आहे. गाईज मंदिराची शूटिंग तर करून नाही दिली, म्हणजे मूर्तीची, आतमध्ये जी मूर्ती होती त्याची शूटिंग. पण इकडे क्राऊड पण एवढा होता आणि मंदिर तर एकच नंबर होतं. जसं तुम्ही पाहताय की मंदिर केवढं छान आहे. आणि गाईज सोमवार पण होता ना, त्यामुळे जास्तच क्राऊड होता. गाईज शिवलिंग सोडून अजून खूप सारे देवांची मंदिरं होती बाहेर, जशी की गणपतीची, हनुमानाची, खूप सारी मंदिरं होती. सो गाईज, तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इकडची सिनरी बघायला आलोय. तुम्ही बघू शकता, हे मूर्ती खूप मोठी आहे आणि बाकी सगळं इथं बीच पण आहे खूप मोठं आणि गर्दी पण आहे बघा. आता आम्ही इकडून पाय पडून निघालो. आता आमची बस आली आम्हाला घ्यायला. आता मी चाललो गणपतीपुळेला. गाईस, सर्वांनी काजूची शॉपिंग करत लावले आणि मी सांगते सगळ्यात जास्त घेतली आहे. मी हे घेतलंय, हे घेतलंय आणि दुसरा काजू घेतला. मामा किती घेतले काजू? किती घेतले मामा काजू? आई तुम्ही किती घेतले? मी 2 किलो घेतले. पोळ्यावरून पण घेतलेलं आहे. मायरा तुम्ही काय काय घेतला? काजू घेतले आणि भरपूर काहीतरी काय दाखवते तू? गाईस मच्छीचा लोणचा बघा, खायचंय का तुम्हाला? नका खाऊ. कोलबीचा लोणचा. आता आम्ही आलो काजू फॅक्टरीमध्ये. आता काजू घेतो. काजू घेतल्यानंतर आता आपण घरी कुठे गणपतीपुळे. मस्त काजू आहे तिथे. सर्वांनी या. नाव दाखवा. चॉकलेट वगैरे. तर आम्हाला गणपतीपुळेला जाताना जाम टाइम झालाय, म्हणून आम्ही आता काजूच्या इकडे आलोय काजू घ्यायला. जाम अवतार पण कसा झालाय आमचा, वेगळाच. तोंड पण ना धुतला. बसमध्येच प्रवास चालू आहे आमचा. कंटाळा पण आलाय. झोपा काढून काढून बसून बसून कंटाळा. बसून मज्जा आली का? हो. अरे तुला काय आला? मज्जा आली का बोर झालं? कंटाळा येतोय ना? का सगळी जेवण बनवायला बसलेत? कारण की आम्हाला खूप टाइम झालाय म्हणून. काय बनवायला लावलंय जेवण? मसाले भात.
आणि इथं पापड तलत लावले. आणि तिकडे काय ठेवलं आई? भाजी ठेवले. ते भाजी आई हाय करा. Next morning. गाईज डायरेक्ट गणपतीपुलेची शूटिंग घेतली कारण की रात्री आम्हाला पोचायला गणपतीपुलेला खूप टाईम झालं. 5:30ला आम्ही पोचलो सकाळी गणपतीपुलेला आणि खूप थकलेलो म्हणून व्हिडिओज नाही घेतला, म्हणून डायरेक्ट सकाळची व्हिडिओ घेतली. आणि आता डायरेक्ट आम्ही तयारी करून गणपतीपुलेला पोचलो. आणि इकडचं पण तुम्ही बघू शकता खूप क्राऊड आहे. जिथं पण जातो तिकडे सगळ्याकडे क्राऊडच आहे. आणि इथं बसलेले आहेत सगळे कर्द घेऊन, आंबे घेऊन सगळे बसलेली. गाईज आम्ही आता लाईनीत आहोत गणपतीपुलेच्या मंदिरात. आणि ते काकू मामा, सिचू, आम्ही, आई, आत्या, डॅडी, मामा, मायरा. हाय. मामा आपण रात्री बसमध्ये होतो पण आपल्याला लेट का झालं? लेट आता निघायला खूप टाइम झाला ना. आणि चेकपोस्ट होत्या ना सर्वकडे कर्नाटकच्या, त्याच्यामुळे खूप टाइम झाला आपला समोर पोचायला. आरोही तू केवढे तास झोपली काल? 3 तास. ही अखेर रात झोपली तरी सांगते का मी झोपली नव्हती. कोण? तू. गार्गी 7-8 तास बसले झोपली. सगळ्यात जास्त गार्गीच झोपली, पूर्वमुंडी केलेली गार्गीनी. गाईज हा आहे मंदिराकडचा व्ह्यू. बघू शकता तुम्ही, खूप छान असा व्ह्यू येतो. गाईज आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही बीचवर फिरायला आलो आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते बीचचा नजारा कसा आहे. गाईज जिथे बघा तिकडे गर्दीच भेटते. बीचवर पण खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. बीच दिसत नाही एवढी गर्दी आहे. गाईज आम्हाला लेट झालेलं म्हणून आम्ही बीचवर गेलो नाही, कारण की आम्ही अगर बीचवर गेलो असतो तर आम्हाला घरी पोचायला खूप टाईम झाला. गाईज आता आम्ही गणपतीपुलेवरून निघालो आणि आता आम्ही खेडेवर पोचलो. आणि आता आम्ही इथे चाय प्यायला थांबलो आहेत. आणि इथे ह्यांना टाइमपास भेटला त्यामुळे हे काय खेळते. तुम्ही काय खेळते? तुम्ही मायरा काय खेळते तू? छलकुंडी. तू काय खेळते? मी पण तेच खेळते जे मायरा खेळते. इथे एक पालना खाली आहे, त्याच्यावर आता मी बसणार आहे. हाय. तसा पहिल्यांदा बघितलं. हाय. हे बघ रुईला एक फुल सापडलाय. रुईच्या फुलाचं नाव काय आहे सांग? दे मी ऐकलं नेते. बाय. चालली चाय प्यायला. इथे सगळी चाय पितायत. चहा पिवायला या. चाय प्यायला सर्वजण. सगळी चाय पितात तिथे. हॅलो. हाय. चाय पितो आम्ही. थोडे रेस्टसाठी आम्ही थांबलेलो आहोत, कारण गोव्यावरनं आम्ही गाडी काढलेली आहे. रनिंग भरपूर आहे. आमचे हे ड्रायव्हर साहेब आहेत, दाखवा त्यांना.
चांगली गाडी चालवतात, फास्ट गाडी चालवतात, म्हणून आम्ही त्यांना रेस्ट देत आहोत आणि थोडा रेस्ट देऊन आम्ही चाय प्यायला थोडा थांबलेलो आहोत. अजून आम्हाला मुंबईला पोचायला 5 तास लागणार आहे. I know you're scared.